अमरावती शहरातले हिंदू तृतीयपंथी जे आहे तर 2023 मध्ये काही तृतीयपंथीयांचं मुस्लिम धर्मामध्ये जबरन धर्मांतरण करण्यात आलं। कुंभमेळ्याच्या वेळेला त्यांनी घर वापसी केली, धर्म वापसी केली। तर त्याचा राग म्हणून साबनपुऱ्यामधले असलेले मुस्लिम तृतीयपंथी एक हाजी म्हणून आहे, हाजी सोनाबाई ममताबाई, त्यांनी यांच्या घरावर हमला केला। रफिक म्हणून त्या घरावर हमला केला, यांना मारण्याच्या धमक्या येतात आहे। आणि इतरही जे हिंदू तृतीयपंथी आहे त्यांना जबरीने मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश करण्याकरता धमक्या दिल्या जातात आहे, घरच्यांना मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, यांच्या पाठीमागे ऑटो लावल्या जातात, मुस्लिम युवक त्यामध्ये असतात। आणि त्यामुळे त्या जीवाच्या भीतीने माझ्याकडे आले। मी आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अहवाल पाठवणार आहे हा, आणि पोलीस कमिशनरला सुद्धा यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे। तलवारीने हमला केलेला आहे, परंतु अद्यापर्यंत कारवाई झाली नाही। आणि आतापर्यंत युवक मुलींचा लव्ह जिहाद ऐकत होतो, लँड जिहाद ऐकत होतो, परंतु हा तृतीयपंथीयांमध्ये सुद्धा हा बळजबरीनं धर्मांतराचं रॅकेट, मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर करण्याचं रॅकेट, जीवे मारण्याची धमकी देण्याचं रॅकेट, त्यांचं जीविताला हानी करण्याचं रॅकेट हे समोर आलेलं आहे अमरावतीमध्ये। आणि म्हणून याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी माझी विनंती। नेमका काय प्रकार झाला तुमच्या सोबत आणि धर्मांतरण तर तुम्ही तक्रार केली आहे पोलिसांकडे, काय कारवाई झाली? जय श्री महाकाल, नमो नारायण। मैं अंतर्राष्ट्रीय किन्नर आखाड़े की महामंडलेश्वर मातंगी नंदगिरी। तुम्हाला तर माहितीच हा विषय काय चालू आहे। मला यांनी जबरन केल्यानंतरही हे मला सुखानं जगू देणार नाही। आज मी तुमच्या पुढं आहे, तुमच्या समोर आहे, मी बोलून राहिली। उद्या काही पण कमी जास्त झालं तर हे जिहादी लोक मला जगू देणार नाही। तुम्हाला माहिती काही पूर्ण जो जिहादी लोक पूर्ण जबाबदार राहणार माझे। नेमकं काय तुमच्या सोबत झालं सविस्तर तुम्ही सांगा ना। कुठे केलं नाही? माझं 3 जुलैमध्ये 2023 मध्ये माझं धर्म परिवर्तन केलं गेलेलं आहे आणि मी परत माझ्या धर्मामध्ये आलेली आहे। 2025 मध्ये आपल्या कुंभमेळा जेव्हा झाला तेव्हा किन्नर आखाड्यात मला महामंडलेश्वर बनवलं यांनी। लक्ष्मीनारायण त्रिपाठी वगैरे जे आचार्य आहे आमचे, त्यांनी मला परत माझ्या धर्मामध्ये आणलं। आणि आता मी धर्माविषयी काहीतरी काम करत आहे, तिथे रोकटोक येत आहे मला की मंदिर बांधणं चालू आहे माझं। तर त्याच्यामध्ये पण मला हे मंदिर बनायचं नाही, इथं मस्जिद बनवा किंवा कोणती दर्गा बनवा आमची, हे नेहमी मला हे करत आहे। पण आज माझ्या डोक्याहून वर गेलं, यांनी एवढा माझ्या घरावर हल्ला केला। त्या दिवशी मी पण तिथेच होते, आम्रपालीकडे मंदिराची आमची पूजेची हे चालू होती, तेव्हा मी मंदिरातच होते। यांनी येऊन माझ्या घरावर हमला केला, मिरची पावडर आणि तलवार घेऊन मला शिवीगाळ केली, माझ्या चेल्याला मारण्याची धमकी दिली। आणि तलवार घेऊन जसंच मी पकडलं त्यांना, काही पोलीसवाले पण होते त्यांनी पण त्यांना पकडलं, तरी त्यांच्यावर काही कारवाई केली नाही। ते अजूनही फिरत आहे जिहादी लोक आणि अजूनही आम्हाला धमक्या आहेत। आता काय नेमकी तुमची मागणी आहे? आमची हीच की पोलीस प्रशासनाने याच्यावर कुठेतरी बंदीच आणावी सरकारने। धर्मांतरण केल्याची तक्रार तुम्ही पोलिसात केली होती का? मी आता केली ना, त्या दिवशी 5 तारखेला नेऊन निवेदन दिले ना। पोलिसांकडून काही कारवाई करतो किंवा काही कम्युनिकेशन नाही, काहीच नाही, अजून काहीच नाही। ते एक आम्हाला मारलं म्हणून आम्ही तिथे गेलो, त्यांनी एक ओसी दिली मला, त्यांच्यावर एवढं हे केलं, कारवाई केली, हे केलं ते केलं, पण अजूनही काही कारवाई दिसत नाही। ते खुलेआम फिरतात, त्यांच्या मागं मुलं। आणि आर्नीहून जो येतो ना, काय नाव आहे त्याचं, तनू, हा कमसे कम 25 तृतीयपंथी घेऊन इथं येतो आणि इथं आम्हाला जबरदस्ती मारहाण करतो। त्याच्या पूर्ण केसेस पण जालन्यामधून पण याला असंच झालेलं आहे। याच्यासोबत ड्रग्स, गांजा, अफीम, चरस याचे पण काही गुन्हे दाखल आहे याच्यावर। याची पण सरकारने पोलिसांनी तळातच तक्रार करावी।